आपण काही जगावेगळं करायला निघालो नाही। यापूर्वी अशाच धर्तीवर बार्टी असेल किंवा बाकीच्या सगळ्या महाज्योती सगळ्याच आपण निर्णय घेतले। आपण कुठे बसलोय हा महत्त्वाचा विषय नाही। आपण त्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि तो करणं आवश्यक आहे। आता या घटकाचा ज्याच्यामध्ये अनेक सगळे समाज आहेत, एक फक्त मुस्लिम समाज नाही, अनेक समाज आहेतच। आणि म्हणून कारण मायनॉरिटी म्हटल्यावर फक्त मुस्लिम यातला एम लक्षात आला की तो काही फार सगळं हे असतं। एका बाबतीत तुमचं अभिनंदन करीन की आपण या डिपार्टमेंटला 500 कोटीचा जो अधिकचा निधी आपण जो हे केलेला आहे, प्रस्तावित केला आहे किंवा मिळालेला आहे, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, आम्ही त्याचं स्वागतच करू। परंतु या सगळ्या विभागामध्ये एक सुसूत्रता यावी यासाठी जशा आपण इतर संस्था तयार केल्या तशीही मार्टी संस्था तयार करावी असं साधं आणि त्याला ऐतिहासिक हे सुद्धा आहे, इतिहास आहे की आज आपण ते मार्टीच्या त्याच्यावर काय म्हणतो, मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर असं त्याचं आपण नॉमेनक्लेचर करतोय, नामांतर करतोय। आणि मला असं वाटतं हे काय नवीन नाही, ही मागणी फार जुनीच आहे। आज जसे आपण नवीन चांगले निर्णय घेत आहात, 18 तारीख त्यांनी वजाद मिर्झा माझे सहकारी यांनी यासाठी सांगितलं कारण काही विशिष्ट दिवस असतात आणि त्या दिवसाला जर आपण महत्त्वाचे जर काही घोषणा केल्या, मला एक अडचण माहिती आहे, अधिवेशन चालू असताना जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला आले तरी कदाचित त्यांना ती घोषणा नाही करता येणार कारण अधिवेशन चालू आहे। पण तुमच्या मार्फत सभागृहात तर करताच येईल, बाहेर करता येणार नाही। परंतु आपण जे म्हणता आज तारीख इथे उपमुख्यमंत्री बसलेत आणि मला असं वाटतं की असे काही प्रसंग असतात जे कायमस्वरूपी सरकारच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत की आम्ही त्या दिवशी तो निर्णय घेतला, असा काहीतरी तो निर्णय व्हावा। कारण तुम्ही म्हणताय ते खरं आहे की तुम्हाला यांच्यासमोर जावं लागेल, कॅबिनेट समोर जावं लागेल, दररोज कॅबिनेट होते कारण याचं आहे सध्या, म्हणजे फारसा काय बघेत त्याच्यात निर्णय घ्यायचा म्हटलं, स्वतः उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, मुख्यमंत्री सक्षम आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, ट्रिपल इंजिन आहे, त्यामुळे ताकद भरपूर आहे। त्यामुळे हे 4-5 दिवस म्हणजे फारच झाले। त्या चांगल्या दिवसाचा सदुपयोग करून त्या दिवशी तुम्ही मार्टीचं या ठिकाणी घोषणा करणार का?